मित्रांनो, पहिल्यांदाच पंजाबमध्ये जिल्हा परिषद निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात आली आणि त्या बॅलेट पेपरमध्ये निवडणूक घेतल्याच्यानंतर तिथला रिझल्ट कसा आला असेल हे पूर्ण भारताला चकवणारा रिझल्ट आहे. हे बातमीमध्ये दाखवतच आहे, परंतु तरी पण मी तुम्हाला एक वेळेस सांगतो. यावरून समजत आहे की भाजपा पार्टी आपली प्रत्येक निवडणूक कशी जिंकत आहे. कारण बॅलेट पेपरवर जेव्हा निवडणूक घेण्यात आली होती त्यावेळेस भाजपची कशी दाणादाण उडाली पंजाबमध्ये हे रिझल्टहून कळते. पंजाबमध्ये टोटल 346 टोटल सीट होती. त्यामधील 218 सीटवर आम आदमी पार्टी विजयी झाली, 62 सीटावर काँग्रेस विजयी झाली आणि 46 सीटवर टोटल शिरोमणी अकाली दल हे विजयी झालेलं आहे. आणि जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप यांना पंजाबमध्ये एकूण 7 सीट मिळाल्या आहेत. 7. विचार करण्याची गोष्ट ही आहे, जेव्हा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात आली तेव्हा पंजाबमध्ये असो किंवा कुठे असो भाजपची काय हाल झालेली आहे, कशी दाणादाण उडालेली आहे हे निकालामधून कळते. आणि जे लोक EVM मशीनवर बोट दाखवत आहेत त्यांना ही एक म्हणजे EVMच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पण केस गेली, प्रत्येक ठिकाणी केस गेली होती. परंतु या केसला किंवा या गोष्टीकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं होतं. पण पंजाबमधल्या निकालावरून सगळ्यांना समजलेलं आहे की खरंच EVMमध्ये घोटाळा आहे का, EVMमध्ये घोटाळा होत आहे का. अजितदादासुद्धा अपघात होण्यापूर्वी सांगितले होते महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये EVMमध्ये कसे 1,500 मते अगोदरच भरून आणले होते, त्यामध्ये कसा घोटाळा करण्यात आला. त्यानंतर अजितदादासुद्धा अपघात झाला. यावरून लोक जागरूक झाले पाहिजे, आपल्या संविधानाला वाचवले पाहिजे. मतदान हा आपला सर्वात मोठा अधिकार आहे. एका मताने आपण भारताचा सगळ्यात मोठा नेता, भारतातलं सर्वात मोठं पद पंतप्रधान यांना निवडू शकतो. तर मग ते मतदान जर आपलं हॅक होत असेल, ते मतदान जर आपलं चुकीच्या मार्गाने घेतलं जात असेल आणि आपण ज्याला मतदान करतो ते मतदान जर दुसरीकडे जात असेल तर मग आपल्या मतदानाला काही अधिकार नाही किंवा काही इज्जत पण नाही. त्यामुळे सर्व मतदार जनतेने विचार केला पाहिजे या गोष्टीवर आणि हे जे होत आहे EVM मशीनद्वारे त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, जेणेकरून EVM मशीन बंद होऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे. यावर नक्की विचार करा आणि तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पंजाबच्या रिझल्टमधून तुम्हाला काय वाटलं हे मात्र नक्की सांगा.